नमस्कार, मी सुमित आंबेकर. आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे. खर तर पुणे महानगरपालिका असेल आणि त्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीने 29 महानगरपालिकेचा या ठिकाणी अजेंडा समोर आलेला आहे. महानगरपालिकाच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत अनेक इच्छुक उमेदवार आपण या ठिकाणी बघतोय. त्यापैकीच एक जे आपल्यासोबत या ठिकाणी आज चर्चा करणार आहेत, त्यांचा संपूर्ण विकास आराखडा जो आहे, त्याचं विजन मिशन जे आहे ते या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. ते म्हणजे प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव या परिसरातून ते या ठिकाणी नेतृत्व करू इच्छितात असे श्री समीर वासवंड, जे पार्थ युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि माजी नगर सदस्य आहेत आंबेगाव पंचायत समितीचे. त्यासोबतच त्यांच्या सौभाग्यवती सौ किशोरीताई वासवंड या देखील आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. त्यांचे देखील कशा पद्धतीने विजन असणार आहे, महिलांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कशा पद्धतीने विचार आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर समीर दादा आणि किशोरीताई, तुमचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. नक्कीच तुमचे हे जे विचार आहेत ते नागरिकांना या ठिकाणी पटणारे असतील. युवकांच्या दृष्टिकोनातून तुमचं जे काही या ठिकाणी विजन असेल ते युवकांना, नागरिकांना, ज्येष्ठांना आणि जे काही शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी असेल. मी तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. नमस्कार, मी समीर जयसिंग वासवंड. आमच्या घरातील सदस्य, आमचे चुलते पंचायत समिती सदस्य शिवाजीराव भिक्काजी वासवंड यांच्या मार्गदर्शनाखाली मी सातत्याने आपल्या भागातील गणेश मंडळ असतील, नवरात्रोत्सव असतील, मी अध्यक्षपद भूषवलं गणपतीचं उत्सव मंडळ, तसेच सच्चाई माता नवरात्रोत्सव ह्या भागातील मी समाजाची आवड असल्या कारणामुळे मला एक समाजात काहीतरी देणं आहे, ह्या अनुषंगाने मी त्या भागातील सातत्याने काम करत गेलो. त्याची आवड असताना मी आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी निवडून आलो. त्या भागातील विकास कामे, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असेल किंवा पोल लाईट असतील, ह्याचा पाठपुरावा करून माझ्या माध्यमातून ते राबवण्यात आले. तसेच पार्थ फाउंडेशन च्या माध्यमातून आपल्या भागातील रक्तदान शिबिर असतील किंवा आरोग्य शिबिर असतील, गोशाळा, अपंग शाळा असतील, वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील, त्या भागात मी कायमस्वरूपी एक समाजाला काहीतरी देणं असतं, त्यातून मी प्रत्येक वेळेस काय ना काय गोष्टी राबवत असतो. माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असतील, जवळजवळ लोकांचा प्रतिसाद त्या भागात मला 851 ते 900च्या आसपास अशाप्रमाणे मला कायमस्वरूपी आपल्या आशीर्वादातून भेटत असतो. त्याच अनुषंगाने मला आपल्या पाठिंबाची व आशीर्वादाची गरज आहे. मी इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक 38 मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे. नमस्कार, मी किशोरी समीर वासवंड. 2017 साली लग्न झालं. समीर वासवंड सोबत लग्न झाल्यानंतर मी वासवंड परिवाराचा हिस्सा झाले. मिस्टरांना राजकारणाची आवड असल्यामुळे एक 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 त्यांची कामं पाहता त्यांच्या सोबत जाणं येणं किंवा माहिती मिळत गेली. त्याच्यानंतर माझ्या माहेरी माझे चुलते ह्या क्षेत्रात असल्यामुळे त्यांच्याकडनंही काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर पार्थ युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बरेच उपक्रम राबवले आहेत, बरेच कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, याच्यासाठी काम करत आहे. आणि आत्ताचा गरज बघता एक संधी नवीन पिढीला मिळाली पाहिजे, युवा पिढीला मिळालं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही कार्यरत आहे. आता प्रत्येक पक्षामध्ये युवकांची फळी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे राजकारणासाठी. काय सांगाल, तुमच्या दृष्टिकोनातून राजकारण म्हणजे नेमकं काय, राजकारणात काय व्हायला पाहिजे, काय होऊ नये, तुमचं विजन काय आहे राजकारणाला? युवकच आता पुढे येऊ शकतो आणि युवकच सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. कारण काय झालंय की आपल्या प्रभागाला ज्या सक्षम गोष्टी आहेत त्या मूलभूत भेटत नाहीये. आज युवक पुढे आला तर सगळ्या गोष्टी त्या प्रभागातील विरंगुळा केंद्र असेल, सभागृह असतील, ड्रेनेज, पाण्याची समस्या, परत आपले ओढे नाळे,
वाड्यांमध्ये आता आपल्या 34 गावांमध्ये जे काही गाव आलेले आहे त्या गावांमधले ड्रेनेज लाईन असतील किंवा रस्ते असतील, ह्या गोष्टी घडणं गरजेच्या आहे. किशोरीताई, आपण बघतोय की महिलांच्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये असेल किंवा आता संपूर्ण कात्रज परिसरामध्ये असेल, भारतीय विद्यापीठचा मोठा परिसर त्या ठिकाणी आहे, अनेक विद्यार्थिनी त्या ठिकाणी शिकत असतात. आपण बघतोय वारंवार महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा वारंवार होणाऱ्या घटना असतील. या अनुषंगाने काय नेमके ठोस पावलं शासन दरबारी उचलायला पाहिजे होते, किंवा प्रभाग क्रमांक 38 मधून तुम्ही येतात तर त्या ठिकाणी काय उपाययोजना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या गेल्या आहेत? पोलीस यंत्रणा कुठतरी सक्षम आहे का या सगळ्या गोष्टीसाठी, किंवा प्रभागामध्ये अजून एखादा काही पोलीस चौकीची उभारणी व्हायला पाहिजे, सीसीटीव्हीचा विषय असेल तो त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. नेमकं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभाग क्रमांक 38 करण्यासाठी तुमचं काय या ठिकाणी अजेंडा असणार आहे? महिलांच्या सुरक्षेत अजून तरी एवढी सुविधा झालेली नाहीये किंवा बदल झालेले नाहीयेत. जे काही अत्याचार होत आहेत वारंवार घडतातच आहेत आणि घडतच राहतात. त्याच्यावरती ठोस असा अजून नियम किंवा कायदा सरकारने काढलेला नाही आहे. तर आमच्या परिसरात महिलांच्या सुरक्षितेसाठी आम्ही विविध उपक्रम उभारूच, म्हणजे आजकाल जो अत्याचार वाढला आहे तो थांबवण्यासाठी पहिलं तर महिला पूर्णपणे सक्षम झाल्या पाहिजेत. महिला पोलीस भरारी पथक ची गस्ती वाढवली गेली पाहिजे. परत आपल्या आंबेगाव परिसरामध्ये किंवा जो काही प्रभागाचा भाग आहे त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षा व्हावी यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आहेच, तर ती अजून वाढवण्यात यावी अशी इच्छा आहे. एखादे प्रशिक्षण केंद्र असावं किंवा महिला पोलिसांकडून सतत माहिती सांगितली गेली पाहिजे. हा बदल घडवून आला पाहिजे. वाड्यांचा अनेक वाड्या त्या ठिकाणी, निंबळकरवाडी असेल, जांभूळवाडी असेल, या वाड्यांचे नेमकं काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत? तुम्ही त्या ठिकाणी गेलात, म्हणजे निवडणुका चालू व्हायच्या आधी देखील तुमच्या त्या ठिकाणी जाणं नव्हतं, त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतल्या होत्या. काय नेमकं तुमच्या दृष्टिकोनातून त्या वाड्यांच्या विकासासाठी अजेंडा आहे, किंवा त्या ठिकाणी काय काम व्हायला पाहिजे? मी ज्या प्रभागामध्ये उच्चक आहे तो प्रभाग 38 क्रमांक, बालाजीनगर, दत्तनगर, कात्रज, भारतीय विद्यापीठ, आंबेगाव, मिलारवाडी, मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, आंबेगाव खुर्द असेल, शनीनगर, आंबेगाव पठार आणि आंबेगाव दाभाडे असेल, हा जो प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या आहे की आजपर्यंत तिथं आरोग्याविषयी जर आपण पाहिलं की हायजेनिक सेंटर असेल त्याचा एक पाठपुरावा आमचा चालू आहे. आंबेगाव या भागाला एक दर्जाचं हॉस्पिटल मिळावं म्हणून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे. फ्रीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील. वाड्यांमध्ये आपण वाड्यामधल्या लोकांच्या काही समस्या आहे की त्या भागामध्ये आजपर्यंत काही ठिकाणी रोड पण नाही, ड्रेनेज पण नाही आणि पाण्याचा पण प्रश्न आहे. हे आपण सोडवण्याचा निर्धार करू. त्याचप्रमाणे ट्रॅफिकची समस्या असेल, बालाजीनगरच्या इथं आलं की त्या फुटपाथ आहे, त्या फुटपाथवरती काही भाजीवाले बसतात, त्यांना कुठेतरी जागा करून देण्यात अपेक्षित आहे. ह्याचा पण आपण थोडासा आढावा घेऊ. प्रभाग क्रमांक 38 मध्ये ज्या अनुषंगाने कामं व्हायला पाहिजे होती ती झालेली नाहीये, आणि तुमच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मुलांसाठी प्लेग्राऊंड किंवा प्ले ग्रुप त्या ठिकाणी असायला पाहिजे होता. सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी विरंगुळा केंद्रासारखा विषय असेल तर तो या ठिकाणी व्हायला पाहिजे. ही खरं तर तुमचा या ठिकाणी अजेंडा आहे. आपण बघतोय की कात्रज कोंढवा जो रोड आहे, कात्रजचा जो चौक आहे, त्या ठिकाणी होणारे अपघात आहेत ते टाळण्यासाठी नेमकी काय उपाययोजना व्हायला पाहिजे होत्या, किंवा ज्या ठिकाणी आता तो ब्रिज खूप त्याचा विषय जो खूप लांबलेला आहे, तर त्याचं काम आता कुठपर्यंत आलंय आणि त्याचा काय पाठपुरावा तुमच्या वतीने होतोय? आत्ताच आपल्या राज्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे स्वतः त्याची पाहणी केलेली आहे नवले ब्रिजची. त्यांनी तिथं तात्काळ केंद्रीय सरकारला सांगून जे आता काम करण्यात आलेलं आहे, गतिरोधक म्हणा, त्याचं स्पीड लिमिट म्हणा, ते कमी करण्यात आलेलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आमच्या प्रभागामध्ये सगळ्यांच्या गाठीभेटी घेत आहोत, म्हणजे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत.
त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा आता जे काही त्यांच्या समस्या आहेत आम्ही निवडणूक लढवल्यानंतर त्यांचे या समस्या पूर्णपणे पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू. बालाजी नगर हा प्रभाग 38 प्रभाग हा खूप मोठा असल्या कारणामुळे आमचा एक राऊंड तर झालेलाच आहे. अनेक समस्या समोर येत आहेत आणि लोक पण चांगल्या पद्धतीने आम्हाला आमच्या स्वागत करीत आहेत. लोकांशी चांगला संवाद होत आहे. त्याच अनुषंगाने आम्ही एक चांगला अभ्यास करून त्याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढू. ज्यांच्यासोबत आज आपण या ठिकाणी चर्चा केली, ज्यांच्या विकासाचा विजन या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, ते पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 38 या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी आताच आपल्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये सांगितलं की कशा पद्धतीने महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा प्रभाग क्रमांक 38च्या दृष्टिकोनातून असेल विकासाचा अजेंडा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. त्यामध्ये ज्या समस्या होत्या नागरिकांच्या, खास करून कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, ट्रॅफिकचा विषय असेल, त्या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना असतील, सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने उपाययोजना असायला पाहिजेत त्या देखील त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या. अनेक मुद्द्यांना हात घालत आणि नागरिकांना साथीत त्यांनी आव्हान करत या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपलं संपूर्ण विजन आणि मिशन या ठिकाणी व्यक्त केले. समीर दादा आणि किशोरताई, मी तुमचं खरंच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की नक्कीच एक नवीन चेहरा आणि युवकांना संधी या ठिकाणी पक्ष देखील देईल आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून देखील तुमचा हा प्रवास या ठिकाणी खरंच महत्वाचा असणार आहे. आमच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो की तुम्ही नक्कीच महानगरपालिका या ठिकाणी जिंकावी आणि नागरिकांच्या ज्या काही तुमच्या डोळ्यासमोर विजन आहे ते नक्कीच तुम्ही या ठिकाणी पूर्ण कराव्यात, याच आमच्याकडून शुभेच्छा आणि सदिच्छा. चला आता नवा विचार, नवं धोरण घेऊन आपण आपला प्रभाग, आम्ही नवीन नेते नाही तर नवा विचार आहोत. आमचं ध्येय सत्ता नाही तर परिवर्तन आहे. आम्ही येत आहे प्रभाग क्रमांक 38 मधून आपल्या सेवेसाठी.